नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बुरखा नमाज आणि दबाव, कर्मचाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, HR निंदाचा हादरवणारा प्लॅन समोर. सिखमधील TCS कंपनीमध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात मोठे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव हे HR मॅनेजर निंदा खान हिचं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील मुंब्र्यामधील प्रभाग क्रमांक 30 मधील नगरसेविका सहर शेख व तिचे वडील युनिस शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर 2 दिवसापासून नॉट रिचेबल आहे. आज माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र अचानक त्या संपर्काच्या बाहेर आहेत. त्या कुठे आहेत याची माहिती समोर आलेली नाही. सहर शेख व युनिस शेख हे 2 दिवसापासून मुंब्र्यात नसल्याची माहिती समोर आली आहे. सहर व युनिस यांचे जात प्रमाणपत्र बनावट व अवैध असल्याची ठाणे विभागीय कार्यालयाने माहिती दिल्यानंतर शेख यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र अद्यापही सहर शेख प्रतिक्रिया देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. युनिस शेख आणि त्यांची मुलगी सहारा शेख यांनी शासनाची दिशाभूल केल्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश तहसीलदार उमेश पाटील यांनी काढले आहेत. त्यांच्या वकिलाकडून सल्लामसलत घेऊनच बोलणार असल्याची माहिती दिली जात आहे.